निलेश घायवाला ताब्यात घ्या। पुणे पोलिसांचं थेट यूके हाय कमिशनला पत्र गेलंय। ब्रिटनच्या हाय कमिशन सोबत पत्र व्यवहार झालाय। घायवाला ताब्यात देण्याची मागणी आता करण्यात आली आहे। पुण्यातला कुख्यात गुंड निलेश घायवाला ताब्यात घ्या। पुणे पोलिसांनी थेट आता यूके हाय कमिशनला पत्र लिहिलंय। अधिक माहिती घेऊयात आमच्या प्रतिनिधी रेवती हिंगवे यांच्याकडून। रेवती, काय अधिक माहिती या संदर्भात? नक्कीच, खरं तर कुख्यात गुंड निलेश घायवाळ कोथरूड गोळीबार प्रकरणाच्या दरम्यान यूकेला फरार झाल्याची माहिती होती। त्यानंतर बनावट कागदपत्रांच्या आधारे पासपोर्ट बनवला, त्यामुळे त्याचा पासपोर्ट देखील रद्द करण्यात आलेला होता। त्याच्यानंतर ब्ल्यू क्रॉस नोटीस देखील जारी करण्यात आली होती। इंटरपोलचा हस्तक्षेप देखील आपण पाहिला, पण आता पुणे पोलिसांनी थेट यूके हाय कमिशनला पत्रव्यवहार केला आहे आणि त्या पत्रव्यवहारातनं अशी मागणी केली आहे की लवकरात लवकर कुख्यात गुंड निलेश घायवाळ याला शोधण्यात यावं आणि आमच्याकडे सोपवण्यात यावं, कारण पुण्यामध्ये बरेच गंभीर गुन्हे त्याच्यावरती दाखल केलेले आहेत। तर आता या पत्रव्यवहारानंतर नेमकं काय ऍक्शन घेण्यात येईल किंवा काय नेमकी कारवाई होईल हे पाहणं महत्वाचं असणार आहे। त्यासोबतच हे पण तितकंच महत्वाचं आहे की कुख्यात गुंड निलेश घायवाळ हा गेल्या बरेच दिवसांपासून हा फरार आहे। अद्यापही त्याचा शोध लागलेला नाहीये। त्याच्या भावाचा म्हणजे गुंड सचिन गायवाळचा देखील शोध लागलेला नाहीये। तर हे दोघं नेमकं कधी पोलिसांच्या हाती लागतात हे पण तितकंच महत्वाचं आहे। निश्चितच रेवती, मात्र मोठी बातमी म्हणावी लागेल। धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी।